सर्वांना दलालांना वटणीवर आणतील आणि एकमताने या प्रभागात 4चे 4ही उमेदवार निवडून देऊ शकतात आपण आणि मेयर बनवू शकतात। बघतोय की प्रत्येकच पक्ष निळा झेंडा घेऊन फिरतात आणि त्यामध्ये आंबेडकरीच्या मुवमेंटच्या ज्या पार्ट्या त्या सुद्धा मैदानात। अशा वेळी वोटिंगचं डिवायडेशन आहे, समाजाला काय सांगायचं हे डिवायडेशन रोखण्यासाठी? आता आंबेडकरी समाजाचं फक्त निळा झेंडा हाती घेऊन फक्त बहुजन समाज पार्टी फिरते आहे, एकही दुसरी पार्टी नाही आहे मैदानात। आणि जे काही आहेत मग ते आपल्या पद्धतीने आता ज्या रिपब्लिकन पार्टीच्या नावावर निळा झेंडा चक्रांकित होता त्यांनी अर्ज दिला कॉर्पोरेशनला, आयुक्तांना आणि पोलीस कमिशनरला यांच्यावर बंदी आणा म्हणून अधिकृतरित्या एकाने निळा झेंडा घेतला नाही। त्यांनी मात्र बेवकूफ बनवण्यासाठी बाबासाहेब छापला कुठे कुठे फक्त निळा कलर दिला, मग कुठे काही वेगळं छापलं, कोणी केतली छापली, कोणी सिलेंडर छापलं, कोणी काही छापलं। तर या पद्धतीने लोकांना निळं दाखवण्यासाठी मूर्खपणा केला। आमचा निळा झेंडा जो आहे तो अखंडपणे आहे, जो बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता आणि म्हणून बाबासाहेबांचंच हे चिन्ह आहे, बाबासाहेबांचा झेंडा आहे। आणि हा अखंडपणे जर मेयर बनवण्याचा असेल तर BSP शिवाय पर्याय नाही आणि मेयर बनू शकतो एवढाच आंबेडकरी समाजाने निर्णय घेतलेला आहे आणि आता ते आपली मतं वाया घालवणार नाही अशी स्थिती आहे। नक्कीच नागपूर मधली परिस्थिती तेच आहे की जर आंबेडकरी समाजाने जर मनावर जर घेतलं तर नक्कीच नागपूर महानगरपालिकेवर आंबेडकरी विचारांचा महापौर बनू शकतो। तर आता 15 जानेवारीला निवडणूक आहे, पोलिंग बूथवर नक्की जा, घरी बसू नका, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्गातून हा अमूल्य मतदानाचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे। घरी राहू नका, घराच्या बाहेर पडा 15 जानेवारीला आणि मतदान करा आणि 16 जानेवारीला तुमचा वार्डाचा आणि प्रभागाचा नगरसेवक आहे तो तुम्हाला माहीतच पडेल। तोपर्यंत बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। संविधान के सम्मान में BSP मैदान का नारा गूंजेगा, भारत के कोने कोने की क्या पहचान, नीला झंडा हाथी निशान, बदल दो, ताज बदल दो।